नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मागील व्हिडिओमध्ये जसे मी म्हटले होते की आपण एका प्रसिद्ध देवस्थानाला भेट देण्यासाठी जाणार आहोत, तर ते देवस्थान कुठले तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेल। आणि ते लोकेशन म्हणजेच रेडीचा गणपती। तर बिना वेळ दवडता आपण आता देवाच्या दर्शनासाठी जाऊ, चला। अशा रीतीने रेडीच्या बाप्पाचे अगदी मनपूर्वक दर्शन घेऊन आता आम्ही निघतोय पुढील वाटेला। पण त्याआधी म्हटलं इथे काहीतरी घ्यावं, पण असं म्हणजे स्नॅक्स वगैरेच करतो इथे सर्व काही। तर त्याच्यामध्ये ते चिंचा असतात ना, ते मी घेतल्या। आणि बाजूलाच इथे स्वामी समर्थांचा मठ होता, तर त्या मठामध्ये दर्शन घेऊन आम्ही पुढील वाटचालीसाठी निघालो। कुठे बाहेर गेले आणि आईस्क्रीम खाल्लं नाही असं माझं कधीच होत नाही, त्यामुळे पहिले आईस्क्रीम खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो बरं का। आणि आता आम्ही निघालो आहे वेंगुर्ला येथे वेंगुर्ल्याचं बीच पाहण्यासाठी। तर आता आपण थेट भेटू सागरेश्वर बीचला। अगदी बराच वेळ प्रवास करून आता आपण फायनली पोहोचतो आहे सागरेश्वर बीचला। खरं तर ह्या बीचवरती मी खूप आधी आले होते, जेव्हा आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून इथे आलो होतो तेव्हा। त्याच्यानंतर काही इथे येणं झालंच नाही माझं। आणि आता एवढ्या दिवसानंतर इथे आले आहे ना, तर मन अगदी प्रसन्न झालं आहे। कारण की हे गावचे समुद्रकिनारे एवढे शांत असतात ना, की इथे मन असं विसरून जातं की आपण म्हणजे काय बोलू, शब्द नाही माझ्याकडे। एवढं सुंदर वाटतंय मला इथे, एवढंच सांगू शकेन मी तुम्हाला। ह्या शांत वातावरणामध्ये मी स्वतःचा अल्लडपणा सुरू केला होता। म्हणजे अगदी एखादी अवखळ मुलगी असते ना, तशी अगदी मी वागत होते। मला हे सगळं असं नवल वाटत होतं सगळ्या गोष्टींचं। शंख वगैरे असे लाईव्ह मी पहिल्यांदाच बघितले होते, पण मी का सांगते तुम्हाला, तुम्ही स्वतःच बघा। सो गाईज, हा आहे जिवंत शंख, तुम्ही बघू शकता। ह्याला हा मे बी दंश पण करू शकतो असं मला वाटतंय। सो आपण ह्याला होता तिथेच ठेवू आणि हा कसा चालतो हे बघू। हा पण आपल्याला इथे जिवंत भेटलाय। म्हणजे इथे पूर्ण सागराचा खजिनाच भेटतोय आपल्याला असं म्हणायला हरकत नाही। हा सदर मातीमध्ये होता। लगेच तोंड बाहेर काढलं, जसं ह्याला पाणी मिळालं तसं। हा इथे आपल्याला दिसतोय।
सेम. ह्यांना काय म्हणतात ते माहिती नाहीये, बट स्टील हे इथे असे असतात मातीच्या आतमध्ये दडून. जर तुम्ही ह्यांना सो हा अशा टाईपमध्ये आहे. आपण ह्याला आता पाण्यामध्ये रिलीज करू. ओके, जर त्याला तुम्ही असा ठेवलात तर तो बाहेर येत नाही शक्यतो. हां, ओके, पलटला. डन. आणि हा स्वतःला मातीमध्ये म्हणजे वाळूमध्ये पुरून घेतोय. जसं की हा आता जर सो आता लगेच स्वतःला आतमध्ये पुरून घेणार आहे. पाहिलं किती अप्रतिम आहे ना हे. ह्यांचे डेंगे बघताय का, कुर्ल्यांसारखे डेंगे आहेत ह्याला. आणि खूप छान वाटतोय हा, एकंदरीत सुंदर असा. आता आपण ह्या दोघांना इथे पकडलेलं आहे. लेट्स सी ते पाण्यामध्ये कसे जात आहेत. त्यांनी हळूहळू पाय बाहेर काढलेले आहेत. त्यांना थोडीशी हेल्प करू, त्यांचं तोंड वाळूच्या साईडने देऊ. मी खाली घसरते वाळूसोबत. सागरेश्वर बीच तर बघून झाला. आता आम्ही चाललो आहे वेंगुर्ल्याच्या स्कायवॉकला. ॲक्च्युली तिथे चाललो आहे त्याचं कारण पण आहे की तिथून एक चांगला व्ह्यू दिसतो, तो तुम्हाला दाखवायचा आहे आणि मला स्वतःला पण बघायचा आहे. तर चला आता आपण तिथे जाऊ. रस्ता चुकलोय, सो आता परत चाललोय रिटर्न. चुकलो आणि त्यामुळे झालं काही नाही, फक्त जास्त फेरी पडली, बाकी काही नाही. पण ठीक आहे, चालायचंच, असं काय होत असतंय कधी कधी. हर वेळेला माणूस परफेक्ट होत नाही, त्यामुळे. तर दीर्घ प्रयत्नाने आम्ही इथे वेंगुर्ल्याच्या बंदरावरती पण पोहोचलो आहे. चला बंदरावरून आपण समुद्राचा व्ह्यू पाहू. व्ह्यू तर मनासारखं बघितलंय, पण तर म्हणतात नाही काय, कोणाचा काय तर कोणाचा काय. तर आता माझ्या मित्राचा काय चालला आता बघा. शांती, तू आहे उडी मारशील?
मला जीवन हवंय, मला जगायची इच्छा आहे, मला मला तर करिअर नाही. करायचं. मला तर नाही काय गो अय काय करू, कसा काढू फोटो? जरा मागून काढ मग नंतर एडिट कर नंतर ह्या कर चांगला येऊ का आधी सांग. काय हा काय करू? प्रॉपर गाईडलाईन्स दे मला. बोट यायला पाहिजे. ओके. बोट आल्यानंतर तू मला एडिट कर मस्त फोटोला हा. आणि फिल्टर बिल्टरला चांगला करून मला दे. ओके. आता पोच दे पहिली. मी का पोचतो, तू पोरींच्या पोच देणार? पोरांची पोच येत नाही दाखव तुला. ठीक आहे. म्हणजे कॅमेरा आहे का एडिटर. एडिटर आहे, हां पोच फोटोग्राफर नाहीये. माझ्या मित्रांना बोलशील काय फोटो नसतं. हे सगळे पोरगे ना एक नंबर सारखेच असतात, काय फरक नाही. म्हणजे ह्याचे किती चांगले मी फोटो काढले आहे त्याचं काही त्याका कौतुकच नाही. मला सांगता माझ्या मित्राकडं कळतं, म्हणजे एका मित्राचं कौतुक, माझा नाही. पण म्हटलं मरण दे, ह्यो पण आपलोच मित्र असा, त्यामुळे चायचं घोट पिलो आणि आम्ही निघालो घराकडे रिटर्न जाऊच्यासाठी. कारण की बऱ्यापैकी येताना संध्याकाळ झालेली होती आणि काळोख पडायच्या आधी हौशीन घराकडे बोलवलं नव्हतं, नाहीतर माझी पिटळ धरणार असती, एवढं तर 100%. त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ इथे टाईमपास नाही करू आणि लगेच निघालो आमच्या घराकडे जाऊच्यासाठी. खरं सांगूचं झालं ना तर आजचा हो दिवस मी असं म्हणजे पूर्णपणे फिरण्यामध्ये घालवलं आहे. त्याच्यामुळे ना एवढं मी खुश असे ना आज की बाबा गावा घेऊन मी ना काहीतरी केलं आहे. बाबा जाऊ दे, पैसे 4 गेले जाऊन देत, काही फरक नाही असा. पण ना तो आनंद माका भेटलो ना, जो की माका शहरात नाही भेटणार असतो. त्याच्यामुळे हे इथले थोडेसे काही आठवणी घेऊन आता मी पुन्हा शहरात परत आलं आहे. भेटाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.